श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींचा आजचा संदेश, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात कधी ना कधी आपल्या माणसांनी सोडून दिलं आहे, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी आपण स्वतःचं सुख विसरलो, ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवला, तेच लोक जेव्हा अचानक दूर जातात तेव्हा मनातून निघणारी वेदना सांगता येत नाही. मित्रांनो, रात्री उशीर तोंड लपवून रडणं काय असतं हे फक्त ती व्यक्ती समजू शकते जिचं मन कोणीतरी तोडलं आहे. कधी कधी आपण विचार करतो की मी एवढं चांगलं वागलो तरी मला असं का मिळालं, मी कुणाचंच काहीच वाईट केलं नव्हतं, मग माझ्यासोबतच असं का झालं. आणि अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडू नकोस. हो मित्रांनो, कारण जे खरंच तुमचं असतं ते कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुमचा हात सोडत नाहीत. स्वामी भक्तांनो, जे लोक परिस्थिती बदलल्यावर बदलतात ते तुमचे कधीच नसतात. मित्रांनो, काही लोक आपल्याला आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत, ते फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात आणि तो धडा असतो स्वतःची किंमत ओळखण्याचा. कारण आपण अनेकदा इतरांसाठी इतकं जगतो की स्वतःला विसरूनच जातो. आपल्या आनंदापेक्षा त्यांच्या आनंदाला आपण जास्त महत्त्व द्यायला लागतो. पण जेव्हा तेच लोक दूर जातात तेव्हा लक्षात येतं की आपण स्वतःसाठी जगायलाच विसरलो होतो. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर एकदा स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि मनापासून विचारा की स्वामी, माझ्यासोबत असं का झालं. विश्वास ठेवा, उत्तर लगेच मिळणार नाही, पण एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल की स्वामी, त्या व्यक्तीचं दूर जाणं हेच माझ्यासाठी योग्य होतं. आणि मग तेव्हा कळेल की खरंच स्वामींची योजना ही कधीच चुकत नाही, कारण स्वामी कधीच तुमच्याकडून काही हिरावून घेत नाहीत. ते फक्त तुमच्यासाठी जे योग्य नसलेलं दूर करतात. मित्रांनो, कधी कधी काही लोक निघून गेल्यावरच आपल्या आयुष्यात योग्य लोक येण्यासाठी जागा तयार होते. म्हणून जे गेले त्यांच्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. स्वामी म्हणतात, ज्याने तुझी किंमत केली नाही त्यांच्यासाठी अश्रू वाया घालवू नकोस. तुम्ही खूप मौल्यवान आहात, तुमचं मन खूप सुंदर आहे आणि एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा तुमच्या चांगुलपणाची किंमत करणारी माणसं तुमच्या आयुष्यात येतील. मित्रांनो, आजही जर तुम्ही कोणासाठी रडत असाल तर त्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःसाठी प्रार्थना करा. स्वामींना सांगा, स्वामी, माझं तुटलेलं मन पुन्हा जोडून द्या. कारण जे लोक जखमा देतात पण त्या जखमा भरून काढण्याचं काम स्वामी करतात. आणि शेवटी फक्त एवढंच सांगते, जर आज तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात एकटे आहात तर डोळे शांतपणे बंद करा आणि स्वामींचं ते वाक्य आठवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित आज तुमच्यासोबत कोणी नसेल पण स्वामी आहेत आणि जिथे स्वामी असतात तिथे माणूस कधीच एकटा पडत नसतो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.